हरिओम. माझं नाव सुरेंद्रसिंह कारंडे, विरार पूर्व उपासना केंद्र. मी बापू परिवारामध्ये 2001 सालापासून आहे. मी आज तुम्हाला माझा अनुभव सांगत आहे. असे अनुभव तर खूपच आहेत. जो बापूकडे आला त्याला अनुभव आला नाही असं होणंच शक्य नाही. तरी त्यातीलच एक माझा अनुभव मी तुम्हाला आज सांगत आहे. सन 2005 त्यावेळी आम्ही वसईला राहत होतो आणि हा अनुभव आहे कांदिवलीला पौर्णिमा साजरी तेव्हाचा. मला केंद्रातर्फे सेवा मिळाली होती, त्यामुळे मी दिवसभर सेवेमध्ये होतो आणि मी माझ्या कुटुंबांना दर तासाने फोन करत होतो की तुम्ही पण या इकडे. मी माझी मिसेस, आई आणि मुलं त्यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे आपण बापूंचं दर्शन घेऊन आपण सर्व परत जाऊ. 3:30-4 वाजेपर्यंत मी यांना रिपीटेडली फोन करत होतो, पण त्यांचा हा निघतो असंच त्यांचं उत्तर येत होतं. शेवटी 4च्या नंतर मी त्यांना फोन करणं बंद केलं आणि सांगितलं त्यांना की तुम्ही येऊ नका. आणि ही खरं तर बापूंचीच लीला की त्यांना बापूंनी घरातून बाहेर निघायलाच दिलं नाही, कारण पुढे काय संकट आहे ते आम्हाला माहीत नव्हतं, पण बापूंना माहीत होतं. 6-6:30च्या नंतर बापूंनी अनाऊन्समेंट केली की मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत. जर माझ्या कुटुंबाने 3:30-4 वाजता जरी निघाले असते तर हे नक्कीच कुठे ना कुठेतरी अडकले असते आणि त्याची काय घडलं असतं पुढे ह्याची कल्पनाच करणं कठीण आहे. पण बापूंना माहीत होतं पुढे काय घडणार आहे आणि त्यांना त्याच्यातून बाहेर पडू दिलं नाही. मी खरोखर अंबज्ञ आहे बापू की तू मला तर वाचवलंस, पण माझ्या कुटुंबांनाही वाचवलंस. कारण त्याच्यानंतर रात्री मला 12:30 वाजता बस मिळाली आणि ती मला घरापर्यंत सुखरूप मी पोचलो. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित.